नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील बाल साहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन या पाठ्यघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या इयत्ता 10वीच्या मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकाच्या प्रत्येक पाठावर मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि प्रत्येकच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या प्रत्येक पाठाच्या लिंक दिलेल्या आहेत। तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्या पाठाचे व्हिडिओ बघू शकता। तर बघूयात आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर। या स्थूल वाचनाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। डॉक्टर विजया वाड प्रसिद्ध लेखिका आणि बाल साहित्यिका। त्यांनी बालकुमारासाठी कथा, कादंबऱ्या, नाटिका असे विपुल लेखन केले आहे। त्यांची जवळपास 117 पुस्तके प्रकाशित आहेत। विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील जिजामाता पुरस्कार अशा जवळपास 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत। आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे त्यांचे कथासंग्रह आहेत। त्याचप्रमाणे बाल साहित्यामध्ये झिपरी, बिट्टीच्या 12 बाता ह्या त्यांच्या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी ह्या त्यांच्या बालकथा आहेत। चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही त्यांची बालनाटके आहेत। असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे। प्रस्तुत पाठातून त्यांनी गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे। मित्रांनो, हे जे स्थूल वाचन आहे, डॉक्टर विजया वाड या लेखिकेने गिरिजा कीर यांच्या साहित्याचं आपल्यासमोर, त्यांचं साहित्य कसं आहे या साहित्याच्या संदर्भात एक रसास्वादाच्या उद्देशाने त्यांनी आपल्यासमोर एक त्या साहित्याचं आपल्याकडे कसं साहित्य आहे, कोणत्या पद्धतीनं लिहिलं गेलेलं आहे याचं समीक्षण आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। बघा, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण करता यायला आपल्याला हवे। त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे। एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या गोष्टी कोणत्या आवडल्या हे मांडणं म्हणजेच रसास्वाद होय। एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय। कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा किंवा त्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे। कोणत्याही कलाकृतीचा रसास्वाद घेताना पुढील मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात। विद्यार्थी मित्रांनो, एखादी साहित्यकृती किंवा एखादी साहित्यकृती किंवा एखादी कलाकृती, ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादं चांगलं कलाकृतीचं प्रेक्षणीय स्थळ बघतो, ते आपल्याला आवडते आणि मग आपल्याला ते एवढं आवडते आपण इतरांना सांगतो, त्याविषयी लिहितो। ह्या गोष्टी आपण लिहितो, मांडणे, दुसऱ्याला सांगतो, ह्या सांगणे म्हणजेच खरा रसास्वाद घेणे। आणि त्या का आवडल्या, त्याची कारणं, त्याचं विश्लेषण हे करणे म्हणजे समीक्षा होय। समीक्षा करायच्या अगोदर आपल्याला ती कलाकृती असेल, ती साहित्यकृती असेल, तिचा रसास्वाद घेणे आवश्यक आहे। रसास्वाद म्हणजेच तिचा आस्वाद, तिला जवळून निरखून बघणे, तिचा अनुभव घेणे, साहित्य असेल तर त्याचं वाचन करणे, ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। आणि ते करत असताना आपण साधारणतः साहित्यकृतीचा रसास्वाद घेताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील तर आपल्याला त्या दिलेल्या आहेत। पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे,
पहिली गोष्ट, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार आपल्याला, आपण जे पुस्तक वाचत आहोत त्याचा वाङ्मय प्रकार आपल्याला माहीत पाहिजेत. कथा आहे, कादंबरी आहे, काव्य आहे, नाटक आहे, लघुनिबंध आहे, स्फुट आहे, कोणता जे वाङ्मय प्रकार आहे. दुसरी गोष्ट आहे पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. आपण एखादी कादंबरी वाचत असू तर त्यामध्ये वेगवेगळे पात्र असतात, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असतात. त्या लेखकांनी कशा प्रकारे रंगवलेल्या आहेत आणि आपल्याला त्याच्यामधलं कोणतं पात्र आवडतंय, कोणती व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये आवडते, का आवडते, त्याच्या कोणत्या स्वभावामुळे आपण भारावून जातो, याचे विशेष आपल्याला सांगता आले पाहिजे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपल्या आहेत. बघा, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट वाचायला घेतो किंवा एखादी कादंबरी वाचायला घेतो किंवा एखादी नाटिका असेल तर त्यामधले ज्या व्यक्तिरेखा आहेत किंवा जे पात्र आहेत ते सहजपणे फुलत गेलेले असायला पाहिजेत. म्हणजे असं वाटायला नाही पाहिजे किंवा हे मधातच कसं काय अवतरलेलं आहे की या ठिकाणी गरज होती म्हणून एखादं पात्र निर्माण केलेलं आहे. ते झाले कृत्रिमता, की गरज होती म्हणून पात्राची निर्मिती करणे. परंतु अगदी सहजपणे, जसं की संतपणे एखादी कहाणी समोर जात आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व जे पूर्वनियोजित गोष्टी आहेत त्या पद्धतीने होत आहे. कधी आपल्याला त्याच्यामध्ये असं जाणवलं नाही किंवा हे जे पात्र आहे ते अचानक मधात कुठे आलेलं आहे, असं आहे का, तर हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. त्याचबरोबर चौथी गोष्ट आहे कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. कोणत्याही साहित्याचं कथानक जे आहे, जो आशय लिहिला आहे तो आकर्षक आहे का, वाचकाला आकर्षित करतो का. त्याचबरोबर वाचताना पुढे काय होणार आहे ही उत्कंठा माणसाच्या मनामध्ये, वाचकाच्या मनामध्ये निर्माण होते का, या सुद्धा गोष्टीचा आपल्याला विचार त्या साहित्यकृतीचा रसास्वाद घेताना लक्षात ठेवावा लागतो. कारण एखादं साहित्य काय आहे की अर्धवट वाचल्याच्या नंतरच कळून जाते की बाबा पुढं काय होणार आहे आणि मग वाचक हा कंटाळतो, सोडून देतो. पण तेच जर साहित्य उत्कंठा वाचक असेल, उत्कंठा निर्माण करणारा जर असेल तर तो वाचक शेवटपर्यंत त्या साहित्यामध्ये खिळवून ठेवता येतो. आणि या ठिकाणी लेखकाचं कसब आहे की वाचकाला खिळवून कसं ठेवायचं आहे. काव्यसंग्रह, पाचवी गोष्ट आहे काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भाव सौंदर्य, विचार सौंदर्य व अर्थ सौंदर्य कशातून जाणवते. साहित्यकृतीमध्ये काव्य जर असेल तर तिच्यामध्ये कोणती भावना मांडलेली आहे, कोणत्या भावनेला हात घातलेला आहे, कोणता विचार स्पष्ट करून सांगितला आहे. त्याचबरोबर कवितेमध्ये अर्थसौंदर्य काय आहे, त्या नेमका कवितेचा अर्थ काय होतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काव्याच्या संदर्भात माहीत कराव्या लागतील. त्याचबरोबर सहावी गोष्ट आहे लेखकांची भाषाशैली कशी आहे. ज्या लेखकाने ती साहित्यकृती तयार केलेली आहे ती समजायला सोपी आहे, साधी आहे, सर्वसामान्यांना कळते का काही भाषा क्लिष्ट आहे, भाषाशैली कोणती वापरलेली आहे, गावरानी भाषा आहे, ज्या प्रदेशाच्या संदर्भात लिखाण करत आहे तिथली भाषा आहे, अहिराणी आहे, कोणती भाषा आहे, भाषाशैली कशी वापरलेली आहे. तर या गोष्टीचा सुद्धा आपल्याला लक्षात म्हणजे विचार करावा लागेल. सातवी गोष्ट आहे पुस्तकांची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का. बऱ्याच वेळेस शेवट चांगला होतो, सुरुवात चांगली होते परंतु शेवट करता येत नाही, किंवा शेवट चांगला होतो परंतु सुरुवातीलाच वाचक कंटाळून सोडून देतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, जशी सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीने तिचा शेवट करता आला पाहिजे. कोणती कथा असो, कादंबरी असो, तिचा शेवट व्हायला पाहिजे. आणि एखादी कथा मधातच आपण सोडून दिली तर ती योग्य नाही. ती शेवटापर्यंत नेणे, जशी आपण सुरुवात ज्या पद्धतीने केलेली आहे तिचा एक निश्चित शेवट करता आला पाहिजे. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक, त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का, ही आठवी गोष्ट आहे. कोणताही लेखक जो लिहितो त्या लिहिण्याचा काहीतरी उद्देश असतो. त्याला काही सामाजिक मूल्य वाचकामध्ये रुजवायचे असतात, काही संदेश द्यायचा असतो.
काही उपदेश करायचा असतो, तर हे जे आहेत हे सामाजिक मूल्य त्या कथानकाच्या विषयावरून मानवाच्या मनावर त्याचा परिणाम होतो का, म्हणजेच ते मूल्य रुजवण्यामध्ये तो लेखक यशस्वी झाला आहे का, होतो का, या संदर्भात सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. एकंदरीत एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेताना या 8 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ती जी साहित्यकृती आहे त्या साहित्यकृतीकडे बघावे लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला तिचं समीक्षण करावं लागेल. तर अशाच प्रकारे डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांचं साहित्याचा रसास्वाद घेतला आणि एक प्रकारची त्यांच्या साहित्याची समीक्षा आपल्या समोर केलेली आहे. तर बघूयात गिरिजा कीर यांचं साहित्य कसं आहे. आज मी गिरिजा कीर यांच्या बाल साहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचतोपणाचा दोष अभावाने आढळत नाही, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यापेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळ खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या नाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. मित्रांनो, लेखक असे सांगतात की बाबा मी आज गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. त्यांनी त्यांच्या बालसाहित्याचा रसास्वाद घेतलेला आहे. तर त्यांचं बालसाहित्य नेमकं कसं आहे गिरिजा कीर यांचं, तर पहिला विशेष त्यांच्या बालसाहित्याच्या बाबतीत आपल्याला सांगतात की गिरिजा कीर यांनी विपुल प्रमाणामध्ये बालसाहित्य निर्माण केलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की त्यांच्या साहित्यामध्ये तोचतोपणा आपल्याला आढळत नाही. एखाद्या लेखकांच्या लिखाणामध्ये काय असतो की एक लिहिण्याची थीम असते, मग तोच तो कोणतंही नवीन साहित्य असलं की थोडंसं मागचं जे आहे तो भाग त्याच्यामध्ये येऊन जातो. परंतु तो दोष या गिरिजा कीर यांच्या बालसाहित्यामध्ये तो आढळत नाही. त्यांनी आपलं बालसाहित्य निर्माण करताना अजून एक आपल्याला त्यांचा विशेष या ठिकाणी दिसतो की त्यांनी बालकांचे 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. एक 5 ते 9 वर्षासाठी आणि दुसरे 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी. असे बालकांच्या वयोनुसार त्यांच्या वयोगटानुरूप बालसाहित्य तयार त्यांनी केलेलं आहे. बघा, या ठिकाणी बालमनाचा विचार त्यांनी आपल्या साहित्य निर्मिती करताना केलेला आहे. आता त्यांच्या नाटकाकडे जर बघितलं आपण, त्यांचे नाटक जे आहेत तर बरेचसे 9 ते 12 वयोगटासाठी त्यांनी दिलेले आहेत की बॉय टुकली पिटुकली नाटुकली, आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळ खेळू नाटक नाटक, हे त्यांचे 9 ते 12 वयोगटासाठी आहे. तर नीला राणीचा दरबार, मी कोण होणार, हे जे आहेत हे 5 ते 9 वयोगटासाठी आहेत. आणि लेखक असे सांगतात की बुवा हा जो प्रांत आहे हा छोट्या बालकांसाठीचा, हा जो प्रांत आहे हा पूर्णतया रिकामा आहे. कारण शक्यतो बालकांसाठी साहित्य तयार करण्यामध्ये लेखक समोर धजत नाहीत आणि त्यामुळे बालसाहित्य जास्तीत जास्त निर्माण होत नाही. परंतु गिरिजा कीर यांनी आपलं हे जे कार्य आहे ते केलेलं आहे आणि त्यांनी या बालनाटके तयार करून त्याला एक चांगल्या प्रकारे जे पुण्याच्या रजनी परांजपे आहेत त्या जोडाक्षर विरहित अशी पुस्तकं तयार करतात.
त्यांच्या या प्रयत्नाला यांनी साथच दिलेली आहे. या गिरिजाबाईंच्या नाटिकेच्या संदर्भात आपल्याला अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांच्या नाटिका ज्या आहेत की त्या चमत्कार किंवा अभ्युद्रम्यता अशा त्यांच्या नाटिका नाही. तर गिरिजाबाईंनी काय केलेलं आहे की गिरिजाबाईंच्या नाटिका ह्या वास्तविकतेवर आधारित आहेत. त्यामध्ये त्यांनी बालकांचे दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न, बालमनाच्या गरजा, बालकांचे भावविश्व, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलेलं आहे. काही गोष्टी जादूच्या गोष्टी असतात, ठीक आहे नाही, चमत्कार घडवणाऱ्या गोष्टी असतात. अशा प्रकारे गोष्टी ह्या बालकांना आवडतात, परंतु त्याला छेद देऊन जे वास्तविकतेवर आधारित आहे, जी वास्तविकता शिकवण्याचं काम, वास्तविक संस्कार करण्याचं काम, म्हणजेच एक प्रकारे बालकांना डोळस करण्याचं काम या ठिकाणी गिरिजाबाईंनी केलेलं आहे, असे डॉक्टर विजया वाड ह्या लेखिका सांगत आहेत. बघा, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी गोष्ट. घरातली माणसं, मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकटीचा असतो तर आई, बाबा, शेजारी या मोठ्याचं बॉक्सिंग त्यांना सहन होत नाही. बघा, त्यांची एक विशेष म्हणजे नाटिकेचा संदर्भ दिला आणि एक विशेष आवडलेली नाटिका एक अर्ज आहे बाप्पा. या नाटिकेवरून आपल्याला त्यांच्या नाटिकेचं स्वरूप लक्षात येते की या नाटिकेमध्ये सुजाता आणि सदानंद हे दोन मुलं आहेत, त्यांच्या घरी घडणारी गोष्ट आहे. मग घरातली मोठी माणसं बाहेर गेलेली आहेत आणि मग ही छोटी मंडळी एकत्र येते आणि त्यांचा विचार विनिमय सुरू होतो आणि त्यांचा निकडीचा जो प्रश्न आहे, म्हणजे अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न कोणता आहे तर आई बाबा जे आहेत ते त्यांचं बॉक्सिंग. आता या ठिकाणी बॉक्सिंग म्हणजेच काय, हुकूमत किंवा अधिकार, ते त्यांना सहन होत नाही की ते आमच्यावर हुकूमत गाजवतात. हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात आणि मग हे सांगणार कुणाला की हे मोठ्यांचं बॉक्सिंग आमच्यावर होते, अधिकार हुकूमत गाजवतात, हे सांगणार कुणाला? तर मग आपण ते एकमत होते त्यांचं की आपण एक काय करू, अर्ज लिहू, देव बाप्पाच्या समोर ठेवू, गणपती बाप्पाच्या, मग देव आपल्याला प्रसन्न होतील आणि मग सामुदायिक अर्जलेखन सुरू होते. मग त्यामध्ये ही छोटी मंडळी आपापले जे प्रश्न आहेत त्यामध्ये टाकतात. तर ते प्रश्न लेखिकेने किती छान प्रकारे बालमनाचा वेध घेऊन मांडलेले आहेत ते आपल्या ठिकाणी दिलेलं आहे. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बघा, पहिला प्रश्न आहे, आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. चांगल्या साड्यांना आई हात लावू देत नाही. घरातील मुलींचा हा प्रश्न आहे. शिफॉनची म्हणजेच काय, अत्यंत तलम, नाजूक धाग्यांनी विणलेली ही महागडी साडी आहे. मग तिला लहान लेकरांना हात लावू देत नाही, पण लहान लेकरांना साड्या वगैरे घालायला आवडतात, मग ती मिळाली पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आझादी असली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये बर्फाचे गोळे येतात, मोठी मंडळी खाऊ देत नाही कारण आजारी पडण्याची भीती असते, परंतु लहान मुलांना ते खूप आवडतात. मग हे मोठे आपल्याला का आपल्यावर हुकूमत गाजवतात, का आपल्याला आडसर घालतात, यांचा त्यांना नक्कीच राग येत असावा. गिरिजाबाईंनी अगदी बाल मनामध्ये कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत नेमक्या त्याचा हेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेळ खायला मिळायलाच हवी. बघा, भेळ खायला मिळालाच पाहिजे अशी प्रश्न आहे. मधु, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. बघा, लहान मुलांविषयी लिहिण्यासाठी लहान व्हावं लागतं.
लहान मुलांच्या मनाचा ठाव घ्यावा लागतो की त्यांच्या मनामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी चालल्या असतील. ही फार अवघड गोष्ट आहे. त्यांच्या मुलांचा मनाचा ठाव घेणं ही फार अवघड गोष्ट आहे, पण गिरिजाबाईंनी ते कार्य केलेलं आहे. मग ते अर्ज करतात, त्यांचे प्रश्न मांडतात आणि मित्रमंडळी बाप्पाचं रूप घेऊन येतात, कशी भांडू लागतात. हा प्रसंग अतिशय गमतीशीरपणे मांडलेला आहे की प्रेक्षकांना, मुलांना त्या ठिकाणी ही नाटिका खिळवून ठेवते आणि मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य या नाटिकेमध्ये लाभलेले आहे. की त्यांच्या मनामध्ये काय आहे, मुलांच्या मनामध्ये काय चालते, हे आपल्याला त्या नाटिकेच्या माध्यमातून कळते की खरंच मुले असा विचार करू शकत असतील, त्यांच्या मनामध्ये खरंच ह्या गोष्टी चालत असतील. ह्या आपण एरवी लक्षात घेत नाही, पण नाटिका पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येते की खरंच बालमनामध्ये असल्या गोष्टी येणं स्वाभाविक आहे. बऱ्याच वेळेस आपण बालमनाचा विचार करत नाही, आपल्या गोष्टी त्यांच्यावर लादतो, परंतु त्या खरंच लादायला पाहिजे का? त्यांना सुद्धा मन आहे, त्यांचं सुद्धा विचार विश्व आहे. त्या विचार विश्वामध्ये काही का होईना, बघा त्यांचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला गमतीशीर वाटतील, परंतु त्यांच्या मनाने ते प्रश्न त्यांचे आहेत. बर्फाचा गोळा खाऊ देत नाही म्हणून राग येणं साहजिक आहे. शिफॉनची साडी आई नेसू देत नाही, वाईट वाटणं साहजिक आहे, कारण त्यांचं बालमन आहे. त्या बालमनाचा एक बारकाईने, सूक्ष्म पद्धतीने गिरिजाबाईंनी आपल्या साहित्यामध्ये त्यांचा ठेका घेतलेला आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. जे दृश्य परिणाम आपल्याला नाटकामध्ये पाहिजे ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. त्यांच्या बालनाटिकामध्ये जे प्रसंग समोर जिवंत उभे राहतात, मोजक्या पात्रातून प्रसंग त्या उभ्या करतात आणि असे केल्यामुळे, जास्त पात्रांची गर्दी नसल्यामुळे बाल प्रेक्षकांची ते मने जिंकतात. आणि जी अवघड बाब आहे, बाल प्रेक्षकांची मने जिंकणं फार अवघड गोष्ट आहे, कारण बालकांची मनं ही चंचल असतात, ती एका जागेवर स्थिर नसतात. त्या बालमनाला हात घालायचा आणि त्यांना खिळवून ठेवायचं, हे जे इतकी अवघड गोष्ट आहे, ती बाई लीलया पेलतात. म्हणजेच लीलया म्हणजेच काय, अगदी सहज पेलतात. हे त्यांना कौशल्य लाभलेलं आहे असं लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एकंदरीत इथपर्यंत डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या नाटिकेच्या संदर्भात आपल्याला ही माहिती दिलेली आहे, किंवा त्यांच्या नाटिका कशा आहेत. त्यांच्या नाटिका चमत्कारिक, अभ्युदम्य अशा नसून वास्तविकतेवर आधारित आहेत. त्यांच्या नाटिकेची भाषा ही साधी, सरळ, सोपी, जोडाक्षर विरहित आहे. त्याचबरोबर त्यांच्या नाटिका या वास्तविकतेवर आधारित आहेत. त्या नाटिकेमधले जे प्रश्न आहेत ते जिव्हाळ्याचे आहेत, बालकांच्या बालमनाच्या गरजा त्यांच्यामधून लक्षात घेतलेल्या आहेत. आत्ताच आपण ज्या नाटिकेमध्ये बघितलेलं आहे की या ठिकाणी एक अर्ज आहे बाप्पा, त्यामध्ये त्या बालकांचे दैनंदिन जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की बुवा हे होत आहे, मला हे भेटत नाही. बालमनाच्या गरजा आहेत, त्या बालविश्व साकारलेलं आहे या नाटिकेमध्ये, की बालकांचं काय विश्व आहे हे बघण्याची जी दृष्टी आहे, ही दृष्टी गिरिजा कीर यांना लाभलेली आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या साहित्यामध्ये त्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण गिरिजाबाईंच्या बालासाठी असलेल्या अन्य साहित्याकडे वळू. इथपर्यंत नाटिकांची माहिती. लहान मुलांच्या मनावर संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वहार, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, त्यानंतर संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साद घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढं नेणं हेच त्याचं खरं स्मारक
आहे. बघा, त्यांनी जे चरित्रे लिहिलेले आहे, आता मुलांसाठी चरित्र लिहिणे ही फार कठीण बाब आहे, परंतु ती सुद्धा त्यांनी केलेली आहे. आता चरित्र लिहिताना अहिल्याबाई होळकर आहेत, अनुताई वाहक आहेत, ताराबाई मोडक आहेत, संत गाडगेबाबा आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांची सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आणि मुलांमध्ये एक सामाजिक बांधिलकी, लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावेत, त्यांची सामाजिक बांधिलकी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ह्या ज्या महान विभूती आहेत, त्यांची चरित्र लिहिलेली आहेत. आणि लिहिताना त्यांनी काय केलेले, लहान मुलांना पचेल रुचेल अशी सोपी, त्यांना कळेल अशी सोपी भाषा वापरून हे चरित्र त्यांनी लिहिलेले आहे. प्रत्येक चरित्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तीवर जे चरित्र लिहिलेले आहे, एक विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे. हा जो विचार त्यांचा आहे किंवा ज्या थोर व्यक्तींनी जे कार्य केलेलं आहे, ज्योतिबा फुले यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, अनुताई वाघ यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, तर हे कार्य पुढे नेणे, त्यांचं जे स्मारक बांधलं आणि स्मारकाचं दर्शन घेणं यात काही अर्थ नाही, तर त्यांचं केलेलं जे कार्य आहे ते पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे. म्हणजे त्यांचा विचार आहे की एक त्यांचा पुतळा बांधू नका, परंतु त्यांनी आपल्याला जी शिकवण दिलेली, जे कार्य करायला सांगितलेलं आहे, त्या कार्यात हात घाला, त्याला सहकार्य करा, तेच त्यांचं स्मारक आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या मातापित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं चरित्र लिहिताना स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्यांनी मांडलेलं आहे की आपल्या आईवडिलांनी दिलेले जे शिक्षण आहे त्यांचं ऋण तुम्हाला कधीही फेडता येणार नाही. हा महत्त्वपूर्ण विचार त्यांनी आपल्या त्या चरित्रामध्ये मांडलेला आहे. लहान मुलांना बालमनानुसार त्यांच्या जाणीव करून दिलेली आहे की बाबा आपले आईवडील जे आपल्याला शिकवतात त्यांचं मूल काय आहे. त्यानंतर ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. बघा, ताराबाईच्या संदर्भात विचार मांडलेला आहे किंवा ताराबाईंची खासियत आहे की माणसातले गुण ओळखून त्यांना त्यांच्या आवडीच्या कामाला लावणं हे ताराबाईंना जमते. आणि मोठी माणसंच हिऱ्याची पारख करू शकतात. माणसाला म्हणजेच माणसं ओळखता आली पाहिजे. आणि ताराबाईंनी एक सांगितलेलं आहे की कार्याची सुरुवात करावी लागते, माणसं आपोआप जोडली जातात. आपण कार्याचा तो पाहूनच त्याच्याकडून पळ काढतो, परंतु त्याला सुरुवात करणे, कोणत्याही कार्याला सुरुवात केली की माणसं आपोआप जुटत जातात. फक्त माणसं ओळखता आली पाहिजेत आणि ही कला त्यांच्याकडे होती, म्हणून एक मोठं कार्य त्यांच्याकडून साकारलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यानंतर ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना जमेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, ह्या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येऊत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. बघा, ताराबाई मोडक यांचं कार्य जे आहे ते पुढे नेण्याचं काम केलेलं आहे अनुताई वाघ. त्यांचं चरित्र लिहिताना ते काय लिहितात किंवा अनुताई वाघ यांनी जे कार्य केलेलं आहे, जे शैक्षणिक कार्य केलेलं आहे, अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. मग ज्या भागात काम करायचं आहे त्या भागातील मुलं जर शिकवायचे असतील तर त्यांनी एक प्रकारे संशोधाप्रमाणे काम केलेलं आहे की
ते मुलं आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे. मग ते येण्यासाठी त्या परिसरातील अडीअडचणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते आल्याच्या नंतर त्यांना जमेल, त्यांना रुचेल, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं आवश्यक आहे. आपली भाषा महत्त्वाची नाही. आणि ते मुलं आल्याच्या नंतर त्यांना श्रद्धेनं शिकवणं, त्यांच्यामध्ये प्रेम ओतणं आवश्यक आहे. तरच ते शिकतील. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अनुताई वाघ यांनी कार्य करायला सुख सुविधा असाव्यात असे नाही, तर इच्छाशक्ती पाहिजे हा विचार आपल्यामध्ये मांडलेला आहे. इच्छा असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या कार्याला हात घालसाल आणि ते पुढं नेसाल. त्यांचं एक म्हणणं आहे की या ठिकाणी गिरिजा कीर असं म्हणतात की बुवा हे जे कार्य आहे ते सळसळत्या रक्ताची मुलं हे जे कार्य आहे त्यांचं ते पुढं नेतील. हेच अनुताई वाघ यांना खरे स्मारक ठरेल. त्यांचं कार्य पुढे गेलं पाहिजे. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संत पद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलंय. म्हणूनच ते महान संत होत. संतप्रत प्राप्त होण्यासाठी काही चमत्कार करावे लागतात, बुवाबाजी करावी लागते, अंगारा लावून बसावं लागतो, ध्यानस्थ डोळे मिटून बसावं लागते, किंवा कुटुंबात न राहता हिमालयात निघून जावं लागते. असं काही करण्याची गरज नाही. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की लोकांमध्ये राहून लोकजागृती करणे हे संताचं कार्य आहे. आणि ते संत गाडगे महाराजांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलेलं आहे. त्यांनी बुवाबाजी, ढोंगे, अंधश्रद्धा बाळगू नका या विचारांचा पाढा जणू आपल्या आचरणामधून आपल्याला दाखवून दिलेला आहे. आणि या चरित्रामध्ये गिरिजा कीर यांनी बालकांना अशा प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुःखाच्या अग्नीत होरपळू नये, शुद्ध सोन्यासारख्या लखाकणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर, त्यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरासाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. बघा, अचल दीपस्तंभासारख्या म्हणजे दीपस्तंभ जो स्थिर खंबीर उभा राहतो आणि दुसऱ्यांना प्रकाश देतो. तशाच अहिल्याबाई होळकर. त्यांच्या चरित्रामध्ये लिहिताना गिरिजा कीर सांगतात की त्यांनी प्रजेला आपल्या पुत्राप्रमाणे मानलेलं आहे. त्यांना सुखी ठेवण्यासाठी त्यांनी दानधर्म केलेला आहे. दानधर्मामध्ये त्या अग्रेसर होत्या. अहिल्याबाई होळकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे प्रजेच्या हितासाठी खर्च केलेलं आहे. एक गोष्ट त्यांनी दाखवून दिलेली आहे या चरित्राच्या माध्यमातून, किंवा आपल्यावर जी जबाबदारी आहे ते पूर्ण ताकदीनिशी करणे आणि ती जबाबदारी स्वीकारून त्याप्रमाणे कार्य करत राहणे हे आवश्यक आहे. आणि ते अहिल्याबाई होळकर यांनी केले. त्यांनी प्रजेला सांभाळण्याची जबाबदारी याच्यातून पळ काढला नाही, तर ती जबाबदारी पेलली आणि एखाद्या दीपस्तंभासारख्या त्या या प्रजेच्या हितासाठी झिजत राहिल्या. म्हणून त्यांचं जीवन जे आहे गंगाजल, ज्याला आपण पवित्र मानतो तसं ते पवित्र आहे, असं लेखिकेने या चरित्रामध्ये दाखवून दिलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांची चरित्र लेखनाला त्यांनी एक नवा आयाम दिलेला आहे. मित्रांनो, लहान मुलांसाठी चरित्र निर्माण करणे मुळात ही संकल्पनाच आपल्या थोडीशी डोक्याच्या बाहेरची आहे. कारण लहान मुलं आहे, बालविश्व आहे, त्यांचे विचार लहान आहेत. या बालकांसाठी असे विचार त्यांच्या डोक्यामध्ये रुजवणे हे फार तारेवरची कसरत आहे. परंतु
या चरित्रामध्ये मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण त्यांच्या हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी त्या चरित्र निर्माण केलेले आहे आणि या बालचरित्र लेखनाला एक नवी दिशा त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक चरित्रामध्ये त्यांनी एक नवा विचार मांडलेला आहे. जसे की आपण महात्मा फुले, शिक्षण महत्त्वाचं आहे. ताराबाई मोडक, कार्याची सुरुवात केल्याच्या नंतर माणसे उभी राहतात. अनुताई वाहक, कार्य करायला कोणत्याही सुख सुविधेची गरज नाही, इच्छाशक्तीची गरज आहे. संत गाडगेबाबा, संतप्रत प्राप्त होण्यासाठी चमत्कार वगैरे काही करावे लागत नाही, तर प्रत्यक्ष लोकांमध्ये राहून काम करावे लागते. अहिल्याबाई होळकर, आपली जबाबदारी आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो हे त्यांनी आपल्या चरित्रामधून दाखवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारची जी चरित्र आहेत ती गिरिजा कीर यांची आहेत असे आपल्याला डॉक्टर विजय वाड यांनी सांगितलेलं आहे. बघा, गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला नाटकांविषयी सांगितलं, नंतर चरित्राविषयी सांगितलं, आता त्यांनी काही कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलांची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपयाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील, खाली पत्ता. बघा, एक कथा आहे, सुंदर आहे, बिलकुल माणसाच्या मनाला हात घालणारी कथा आहे. गोष्ट एका माणसाची. त्या कथेमध्ये मधू आहे, हा गरीब आहे, त्याची आई आजारी आहे आणि तिच्या पोटात गाठी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि ऑपरेशनने तिला बरं वाटेल असं ते सांगता आहे. म्हणून तो गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, म्हणून निरुपयाने, त्याच्याकडे कोणता उपाय नाही, म्हणून तो एकाचे पाकिट मारतो. तब्बल 2000 रुपये त्याला त्या पाकिटामध्ये मिळतात आणि पण सोबत त्या एक चिठ्ठी सुद्धा मिळते की प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील, आणि खाली पत्ता. म्हणजेच कोणीतरी या व्यक्तीला ते पैसे आपल्या आईच्या औषध पाण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ती व्यक्ती आली नाही, कारण पैसे तेवढेच वाचतील, मला येण्या जाण्यासाठी जे भाडे लागेल तेवढे पैसे वाचतील, म्हणून त्याने सोबत चिठ्ठी पाठवलेली आहे की हे तुला पैसे तुझ्याकडे ठेव आणि आईचं जे आहे औषध पाणी नीट कर. ज्यावेळेस या पत्राने मधूचे डोळे उघडतात, तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे पाठवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू, तुला हे पैसे कामी येतील, तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. बघा, ज्या वेळेस तो चिठ्ठी वाचतो की हा व्यक्ती आईच्या औषध पाण्यासाठी हे पैसे पाठवत होता, दुसऱ्या त्याच्या भावाला वगैरे पाठवत होता, तर त्याच्या आईसाठी पाठवत असणारे पैसे आपण घेतले हे योग्य नाही. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात हे त्याला जाणवते. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली करतो. सगळं काही त्याला वस्तुपाठ जो आहे तो झालेला सांगतो, परंतु समोरचा व्यक्ती सुद्धा ते पैसे घेत नाही, कारण आजच आई गेल्याची तार आली, त्याची आई वारलेली आहे असं त्याला तारमध्ये कळते. आणि मी या पैशाचं काय करणार आता, कदाचित हे पैसे जर तुझ्या कामी आले तर तुझे आई जर वाचली तर माझीच आजी बरी झाली असा आनंद मिळेल. ह्या मोठ्या मनाचं दर्शन त्यांच्या या कथेमधून घडते. बघा विद्यार्थी मित्रांनो, गिरिजा कीर यांच्या कथा लेखनाचं बालसंस्कार करणे हा त्यांच्या कथेचा मुख्य हेतू आहे.
आपलं मन हे इतराप्रती संवेदनशील असलं पाहिजे, याचा प्रत्यय देणारी ही गोष्ट आहे. ही एक गोष्ट एका माणसाची आहे. कोणकोणते संस्कार बालमनावर घडू शकतात या कथेमधून? वाईट मार्गाने धन मिळू नये, पहिली गोष्ट, की आपल्याला मधूकडे दुसरा उपाय नाही म्हणून तू पाकिट मारतो. दुसरी गोष्ट, चोरी करू नये, हा दुसरा गुण. चोरी करणं वाईट आहे. आपल्याच पुरता विचार म्हणजे स्वार्थी प्रवृत्तीने वागू नये. तो व्यक्ती जो आहे, जसं पाकिट मारलेला आहे, तो मधूला पैसे वापस देतोय, परत देतोय. स्वार्थीपणाने त्याने ते आपल्याजवळ ठेवले नाही. किंवा मधूने जाऊ द्या, मला त्याच्या आईचं काय करायचं, मला माझ्या आईचं ऑपरेशन महत्त्वाचं आहे म्हणून ते जर पैसे जर घेतले असते तर त्याच्या स्वार्थी प्रवृत्तीचं दर्शन होतं. परंतु स्वार्थी प्रवृत्तीने वागू नये हा एक संदेश या कथेमधून मिळतो. गरजूला मदत करण्यात मागे पुढे पाहू नये. गरजू आहे व्यक्ती, मधू गरजू आहे हे त्या समोरच्या व्यक्तीने ओळखलेलं आहे म्हणून त्याने त्याला मदत, ते पैसे परत केलेले आहे. इथे त्याच्या मनाचा मोठेपणा, नेहमी आपण वागत असताना आपल्या मनाचा मोठेपणा ठेवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक आपल्याला या गोष्टीमधून मिळते, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधला पाहिजे. तुझी आई जर बरी झाली तर ती माझी आई बरी झाल्यासारखं आहे, यात मला आनंद आहे. बघा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधता आला पाहिजे. कितीतरी संस्कार, कितीतरी बालसंस्कार त्यांच्या कथालेखनामधून बालकावर होतात आणि मुख्य त्यांचा हेतूच बालसंस्कार करणे हाच आहे. फुल फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. दुसरी एक कथेचं उदाहरण दिलं आहे, फुल फुलवणारा म्हातारा. एक जपानी कथा आहे आणि सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण आहे. म्हणजेच काल्पनिक आहे, खूप चमत्कारिक गोष्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला कथा लेखनासंदर्भात लेखिकेंनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघाव तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली आहे असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. बघा, बालकादंबरी त्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे, झंप्या द ग्रेट. खरोखरच ग्रेट आहे. हा महाचळवळ्या बडबड्या आहे, परंतु तो महाचळवळ्या बडबड्या आपल्या कृतीमधून वाचकांची मने कसे जिंकतो आणि तो आपलासा होऊन जातो हे कळतच नाही. तो लाडका होऊन जातो आणि त्याच्यामधले जे प्रसंग आहेत, आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगलेले आहे. आग लागलेलीच नसते परंतु लागली आहे असं समजून, कारण तो पहिलाच महाचळवळ्या आहे. त्यानंतर एडबंबू डब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपलं आवडतं व्हावं या प्रयत्नात असतो. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कोणाला दुःखी ठेवू नये, सर्वावर प्रेम करावं. डब्बूने ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्यावेळी आईने व्याहांना देण्यासाठी जी आणलेली मिठाई आहे ते ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. बघा, दुसरी एक बालकादंबरी आहे एडबंबू डब्बू. प्रत्येक लहान मुलाला असं वाटते की आपण आपल्या आईचं लाडका असायला पाहिजे. आवडतं कोण आहे आईचं तर मीच आहे. दोन मुलं जर असले तर ते म्हणते नाही माझीच आई, मीच आवडतं आहे, मीच चांगला आहे. डब्बू सुद्धा तसंच आहे. आपल्या आईला उगीच त्रास देणारा तो नाही. ताईचा साखरपुडा असतो, साहजिकच आहे, घरात मिठाई आणलेली असते. काही गरीब मुले त्याला मागतात, हा काय देत नाही. लहान मुले फार स्वार्थी असतात. पण आई म्हणते की तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वावर प्रेम करावे. बघा,
आईने हा संदेश दिला आणि तो त्याने पक्का ध्यानात ठेवला. आणि मग आईला चांगलं वाटण्यासाठी की कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वावर प्रेम करावे, म्हणून मी जर अजून मिठाई जर वाटून टाकली तर मला अजून आई चांगलं छान म्हणेल. मग ते सगळे वामकुक्षी करत असताना तो सगळी जी व्याहांना म्हणजेच मुलीकडच्या जे सासरची मंडळी आहे त्यांना जी देण्यासाठी मिठाई आणलेली असते तो सगळी भिकाऱ्यांना वाटून टाकतो. यामध्ये तो भाग वाचकांना खूप आवडतो. मुलावरच एकतर संस्कारही करून जाते ही कादंबरी आणि एक प्रकारे गमतीतून त्यामध्ये बालकावर संस्कारही घडतात आणि वाचक त्या कादंबरीला खिळून सुद्धा राहतात. एकूणच गिरिजाबाईंना शब्दाचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमला कराने, देतील किती घेशील तो कराने असे वाटावे. एकूणच गिरिजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. लेखक सांगतात एकूणच गिरिजाबाईंचा शब्दांचे इतकी सुंदर दान पडले आहे. त्यांना ही कला एवढ्या चांगल्या प्रकारे अवगत झालेली आहे की त्यांनी बालमनाचा ठाव घेऊन बालविश्वामध्ये जाऊन बालकांच्या समस्याला जाणून बालभाव विश्वामध्ये स्वतःहून जाऊन त्यांचे ते प्रश्न, त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न जाणलेले आहेत, त्यांच्या समस्या जाणलेल्या आहेत, त्यांच्या आवडीनिवडी जाणलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी हे साहित्य निर्माण केलेलं आहे. त्यांच्या त्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा अशा डॉक्टर विजया वाघ म्हणतात. गिरिजाबाईंचे एकूणच साहित्य मानवतेचा संदेश देणारे आहे. सामाजिक वातावरण निकोप व सौहार्दपूर्ण असावे ही त्यांची भावना आहे. त्यांनी विपुल लेखन केले. साहित्य क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान आहे. बघा, साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांना मानाचं स्थान ज्या लेखकांना आहे सहसा ते लेखक बाल साहित्याकडे वळत नाहीत. हा प्रांत खालीच असतो, कारण त्याला कोणी जास्त वाचत नाही आणि वाचलं तरी त्याच्याविषयी समीक्षा होत नाही. परंतु गिरिजा कीर यांनी ह्या साहित्य क्षेत्रात महान त्यांचं स्थान जरी असलं तरी त्यांनी त्या साहित्याकडे विशेष लक्ष दिले. कदाचित आजचा बालक हा उद्याच्या भावी पिढीचा नागरिक आहे. त्यावर संस्कार करणे ही सामाजिक बांधिलकी त्यांनी आपल्या साहित्यातून उतरवलेली दिसते. अशा पद्धतीने बालसाहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन आपल्याला वाचनासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आणि माझ्या शब्दरूपाने तुम्हाला ते नक्कीच लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.